काही आठवणी असतात ज्या फक्त मनात नाहीत तर आत्म्यात राहतात. हिमालयाच्या गोदीला वसलेली ही देवभूमी उत्तराखंड, जिथे प्रत्येक वाऱ्यात एक शांती आहे, जिथे गंगा केवळ नदी नाही तर एक भावना आहे, जिथे आरतीचा प्रकाश फक्त दिसत नाही तो जाणवतो देखील. इथले डोंगर, इथली मंदिरं, इथली जंगल सफारी, इथले क्षण तुम्हाला फक्त फिरवत नाहीत तर तुम्हाला स्वतःसोबत कनेक्ट करतात. हा प्रवास जो मी जगलो आहे तोच मला आज तुमच्यासोबत व्हर्च्युअली शेअर करायचा आहे. सो हाय, मी जितेश, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजपासून आपण सोबत एक्सप्लोअर करणार आहोत देवभूमी उत्तराखंड. तर चला सुरू करूया. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आजपासून एक नवीन सिरीज, एक नवीन आठवणीचा पेठारा जो बोलतात आपण, तो मी तुमच्यासोबत ओपन करणार आहे. आणि यंदा जसं तुम्हाला थंबनेलवरून माहितीच असेल, आपण एक्सप्लोअर करतो आहोत उत्तराखंड, ज्याच्यामध्ये मी जाणार आहे मसुरी, नैनिताल, देहरादून, ऋषिकेश, देन न्यू दिल्ली. हे सगळे स्पॉट्स, की स्पॉट्स, त्याच्यातले इम्पॉर्टंट फेमस टुरिस्ट प्लेसेस हे सगळे एक्सप्लोअर करणार आहोत. खूप जास्त एक्साइटिंग टूर आहे ही. खूप सारे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज ने भरलेली टूर आहे ही 8 दिवसाची. सो आय एम डेफिनेटली लुकिंग फॉरवर्ड फॉर इट्स. अँड प्लीज स्टे ट्यून्ड. ही जी कम्प्लीट डॉक्युमेंटेशन असणार आहे उत्तराखंडचं, दिस विल डेफिनेटली बी a core kind of my memory which I would always want to cherish later, but this will also be a good happening adventures video. So if in case तुम्हाला काही ह्या व्हिडिओजमधून घेता आलं, जर तुम्हाला ती एक्साइटमेंट असेल की हाऊ डज दिस प्लेसेस ॲक्च्युली लुक्स लाईक, आणि जे ना त्या कारणामुळे जर तुम्हाला तिकडे सध्या जाता नाही येत असेल, सो तुम्ही देखील माझ्यासोबत चला उत्तराखंड एक्सप्लोअर करायला. रिअलमध्ये का होईना, पण ॲटलिस्ट व्हर्च्युअली तुम्ही ही सफर माझ्यासोबत करा. सो येस, लुकिंग फॉरवर्ड अँड चलो. मुंबई टू दिल्लीचा प्रवास आपण डिस्कस नाहीच केलं तरी चांगलं आहे, कारण का मला देखील काही आठवत नाही आहे आणि सांगण्यासारखं काही आहे पण नाही. 2 दिवस फक्त ट्रेनमध्ये झोपा काढल्या आहेत मी, बाकी काही केलं नाही आहे. सर्वात वरचा टॉप बर्थ मिळाला होता. रात्री 3 वाजता आम्ही त्या न्यू दिल्ली स्टेशनला आरामचिडाम पोहोचलो. सो हा पार्ट आपण थोडा स्किप करूया आणि डिरेक्टली उत्तराखंडला जाऊया, जिथे मी संध्याकाळच्या सुमारास पोहोचलो होतो मसुरीला. फायनली आमच्या 2 दिवसाच्या अथांग प्रवासानंतर, अथांगच आहे कारण का समुद्र एवढा खूप मोठा होता. वेलकम टू शिवा कॉन्टिनेंटल. थँक्यू. प्लीज आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे आहे आजचं आमचं हॉटेल, जे आहे मसुरीमध्ये. हा आहे आमचा मॅनेजर, बघतोय तो. ही आहे आमची मसुरीमधली राणीची बाग. फक्त झाडच झाड. हा, पेंग्विन नाही. ही काय कोबी आहे का? हाय. सो आत्ताच आमचं जेवण झालं आणि क्विकली मी तुम्हाला आमची फर्स्ट रूम टूर दाखवतो. यावेळेस मी स्क्वॉड शेअरिंगमध्ये आहे, सिंगल शेअरिंग किंवा ड्युअल शेअरिंग नाही. सो वी 4 पीपल विल बी शेअरिंग दिस रूम. 308 नंबर रूम आहे. तुम्हाला हॉटेल मी दाखवलेलं. दिस इज, वन्स यू एंटर, दिस इज दी वॉशरूम, दिस इज द मिरर, आणि मग नंतर ही अशी आहे रूम. अँड लेट मी शो यू द बेस्ट थिंग. हा आहे आमचा मसुरीचा व्ह्यू. माउंटन्स, 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 माउंटन्स अँड बी. सो खूप जास्त प्रवास करून झाल्यावरती आता जरा बरं वाटतंय. दुपारचे 3:30 वाजले आहेत. इथून आम्हाला आता मसुरीला मॉल रोड वगैरे एक्सप्लोअर करायचं आहे. क्विकली जरा फ्रेशन अप होऊन, चेंज होऊन आता आम्ही निघणार आहोत मॉल रोड एक्सप्लोअर करायला. सध्यासाठी आजसाठी ही आमची रूम असणार आहे. सो लेट्स सी हाव इट इज. खूप नाचवलं आम्हाला, म्हणजे 2 आवर्सची जर्नी इथपर्यंत पोचायला खूप पापड पेरले. मध्ये खूप सारे सिनेरियोज
झालेले आहेत, पण ते परत कवर केले असते तर 2 ब्लॉग्स हे फक्त प्रवासाचेच झाले असते अँड दॅट इज वॉट आय डोंट वॉन्टेड टू हॅपन. सो मी मसुरीपासून ब्लॉग चालू केलेला आहे. बाकी जी आहे त्यांच्याशी खूप छान दोस्ती झालेली आहे. जे आपली जी टीम आहे ती 15 जणांची असेल कदाचित, पण खूप सगळी चांगली लोकं आहेत. सो मी तुम्हाला भेटवेल त्यांच्याशी एक एक करून. माय नेक्स्ट टार्गेट इज की मॉल रोडमध्ये काय भेटतं आहे, काय फूड इकडचं काय क्युझिन आहे ते खायला मिळतं आहे. सो त्यासाठी आत्ता जो आम्ही लंच घेतला आहे, जो अराऊंड 3-3:30 च्या दरम्यान केला, तो खूपच लाईट केला त्या हिशोबाने. सो चेंज करून मग नंतर पुन्हा एकदा भेटूया. संध्याकाळचे सुमारे 6 वाजलेले आहेत आणि मी मस्त पुन्हा एकदा तयार झालेलो आहे. दिस इज दी फर्स्ट लुक, ऑफिशियली द फर्स्ट लुक इन मसुरी. मसुरी आमचा आजच आहे. सो हे पहिल्या दिवसाचे कपडे होते जे 11 घालायचे होते, 6 वाजता घालतो आहे आम्ही. बट लेट्स सी, आता मसुरी एक्सप्लोअर करायला आम्ही जातो आहोत. आणि दिस इज वॉट आय एम वेअरिंग. आय डोंट नो काय काय कवर होतं आहे, बट दिस इज वॉट आय एम लुकिंग. आय थिंक आय एम लुकिंग स्मार्ट इनफ. आम्ही आता चालत चालत रोपवेच्या दिशेने चाललेलो आहोत. याचे पैसे आमच्याकडून घेतलेले ह्याचे पैसे आम्हाला नाही आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहे. चालायचं पण. आणि हे आहे मसुरीचं मॉल रोड. विसरलो, ब्लँक झालं थोडा. सुपर. आम्ही पोचलो आहोत रोपवे टू गन हिल. सो इथून रोपवे आहे. तिकीट काढली जात आहे आमच्या टूर मॅनेजरकडून. किती आहे रे तिकीट? 220. फन अँड फेअर वाटतंय मला इन शॉर्ट. खाली जाणार का वरती जाणार? सायली यायचं ह्याच्यातच. से हाय. हॅलो. हॅलो. मैंने नहीं किया. कोण राहिलं? राम राम. अभी तो रिटर्न आएंगे ना अभी उसमें. टू बी ऑनेस्ट, आम्ही जेव्हा वर गेलो तेव्हा असं काही हॅपनिंग तिकडे बघण्यासारखं नाही आहे. सो जशी आम्ही गेलो तशीच परतीचा प्रवास आम्ही चालू केला. आम्ही आता गन हिल पॉईंटवरून खाली आलो आहे. रात्री जाण्यात अजिबात तिच्यात वर्थ नाही आहे, कारण का वर जाऊन ते स्वस्त्यातलं महाबळेश्वर असतं ना, तसं सगळं दिसतं. म्हणजे वर गेम्स वगैरे आहेत. सो आय वुड हायली रिकमेंड नॉट टू गो ऑन दॅट सन पॉईंट ऑर एनिथिंग, गन पॉईंट ॲट नाईट पोस्ट सनसेट. सो सगळे अपसेट फेसेस आहेत जे अजून आता आम्ही रिकमेंड करत नाही तिकडे मोमोज. जायला. आता आम्ही मोमोजच्या शोधात बाहेर पडलेलो आहोत. आणि आम्ही मुंबईत हां, आम्ही चिकन तिकट खाणार. ऑथेंटिक चिकन मोमोज ऑफ मसुरी. ट्राय कर. गर्ल सांग तुझं. चॉकलेट ब्रेड. अच्छा चलो आर्ट गॅलरी देखो. सो इथे असे बायकांसाठी भरपूर शॉपिंग आहे आणि काश्मीरी शॉल्स आणि ड्रेसेस हे असं भेटतं आहे सगळं. थंडीचं भरपूर सगळं सामान आहे. स्ट्रीटवरती मोमोज आहेत तसे ऑथेंटिक खूप कमी आम्हाला ते जाणवलं. आम्ही एक खाल्ले जे पहिलेवाले मोमोज ते एकदम पुढे पण चांगले पचपचीत आणि एकदम असे तिखट मसालेदार मोमोज होते, ते मला अजिबात आवडले नाहीत. सेकंड आम्ही ट्राय केले ते चांगलं शॉप होतं जे मी तुम्हाला दाखवलं. ड्रेसेस आर गुड, बट अगेन दिस इज काश्मीरी. काश्मीरी नाही घ्यायचं, म्हणजे इकडचं काहीतरी घेतलं तरी वर्थ इट. हाय. सो आम्ही आता रूमवरती पुन्हा एकदा आलेलो आहोत. आमचा ऑफिशियली डे 1 आणि अनऑफिशियली विथ प्लॅन डे 3 आता समाप्त होत आहे. उद्या आमचा प्लॅन आहे ऋषिकेशला जायचा वाया देहरादून आणि त्याच्यामध्ये अजून काही की स्पॉट्स आहेत जे मी तुम्हाला सांगेन.
कारण का आता मला असं टॉप ऑफ द माइंड तो लक्षात राहत नाही आहे की ते 3 स्पॉट्स कोणते आहेत. टपकेश्वर महादेव मंदिर, रॉबर्ट्स केव. तर हे आहेत 3 स्पॉट्स. सो ते कवर करणार आहोत आपण. लेट्स सी. आता तरी झोप आलेली आहे कारण का प्रवास पण जास्त झाला आहे आणि नंतर बाहेर पण थंडी आहे. तो पण आम्ही जरा जास्तच 2-3 तास घालवले. आता अप्रॉक्सिमेटली 10:30 वाजले असतील. सो 10-20 अगेन थँक्स फॉर करेक्टिंग. सो आता झोपणार आणि मग नंतर उद्या भेटू आपण पुन्हा एकदा. बाय.